वर्ष 1952. तेव्हाच्या मद्रासमध्ये असलेलं तेव्हाचं M.A. चिदंबरम स्टेडियम. इंडिया वर्सेस इंग्लंडच्या टेस्ट सिरीज मधला 5वा सामना सुरू होता. भारतीय चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता, कारण या मैदानावर भारत एक इतिहास घडवण्यापासून अवघे काही मोमेंट्स दूर होता. फायनली भारताने तो सामना जिंकला आणि जवळजवळ 15 मिनिटं मैदानात घुमत होता फक्त टाळ्यांचा आवाज. भारतभर पसरला होता एक निखळ आनंद, कारण दिस वॉज नॉट जस्ट अन अनादर मॅच, नॉट जस्ट अन अनादर विन. 1952 सालच्या याच मॅचमुळे आपल्या इंडियन क्रिकेट टीमने इतिहासातला पहिला कसोटी विजय मिळवला होता. तो काळ वेगळा होता. ना आत्तासारख्या मोठ्या सोयी होत्या, ना आधुनिक सुविधा, ना सध्या असलेलं ग्लॅमर. पण खेळाडूंमध्ये मात्र भरपूर जिद्द होती. देशासाठी काहीतरी करून दाखवायचं पॅशन होतं आणि इतिहास लिहिण्याची कपॅबिलिटी होती. आता मद्रासचं नाव बदललं, चिदंबरम स्टेडियमचं नाव बदललं आणि मित्रांनो, यासोबतच भारतीय क्रिकेट इतिहासातल्या या महत्त्वाच्या अध्यायाचा आता एक प्रकारे शेवट झालाय. हो, कारण याच ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार, या विनिंग टीमचा पार्ट असलेले, या संघातले हयात असलेले खेळाडू C.D. गोपीनाथ यांचं नुकतंच 9 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. आणि मित्रांनो, त्यांच्या या जाण्यानं फक्त एक ज्येष्ठ खेळाडू गेला नाहीये, तर भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळाशी जोडलेला एक जिवंत दुवा हरवलाय. आणि क्रिकेट जगतासाठी ही खूप मोठी हानीच म्हणावी लागेल, कारण 1952 सालच्या या भारताच्या पहिल्या कसोटी विजयाबद्दल अजून काही गोष्टी सांगायच्या असतील, तेव्हाचे किस्से ऐकवायला आता कुणीही उरलेलं नाहीये. गोपीनाथ हे फार काळ ग्लॅमरस आयुष्य जगलेले कुणी स्टार नव्हते, पण ते प्रचंड हुशार, टीमसाठी महत्वाचे असलेले अत्यंत विश्वासार्ह खेळाडू होते. आणि स्टार असण्यापेक्षा ना हीच गोष्ट महत्वाची असते, हे क्रिकेट काय कोणत्याही स्पोर्ट्स मधला एक्सपर्ट सांगेल. C.D. गोपीनाथ मैदानावर यायचे, शांतपणे खेळायचे, स्वतःपेक्षा टीमला जास्त महत्व द्यायचे आणि त्यामुळेच त्यांचा खेळ साधा असला ना तरीही इम्पॅक्टफुल होता. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी कमी सामने खेळले, पण जेव्हा जेव्हा ते मैदानात उतरले ना, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपली जबाबदारी ही 100% पार पाडून पुढच्या पिढीतील खेळाडूंसाठी कन्सिस्टन्सीचा एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या करिअरकडे पाहिलं तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी कायमच उत्तम कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी कन्सिस्टंटली चांगली फलंदाजी करत हजारो धावा केल्यात. त्यामुळे ते आपल्या राज्यासाठी एक मजबूत आधार बनले होते. मित्रांनो, त्या काळात प्रसिद्धी कमी होती, पण खेळाची क्वालिटी मात्र खूप जास्त होती. कदाचित हेच तेव्हाच्या यशाचं सिक्रेट होतं आणि गोपीनाथ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचा प्रवास थांबला नाही. त्यांनी निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलं, भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली. आणि हे करताना त्यांनी नवीन खेळाडूंना संधी देणं, टीम वर्क घडवणं आणि क्रिकेटची लेगसी पुढे नेणं यातही महत्वाची भूमिका बजावली. त्यांचं आयुष्य हे आपल्याला एक साधा पण मोठा लेसन शिकवते. नेहमी प्रकाश झोतात असणं गरजेचं नसतं, पण आपलं काम प्रामाणिकपणे आणि शांतपणे करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. C.D. गोपीनाथ सारख्या लेजंडरी प्लेयर्सने कोणताही गाजावाजा न करता भारतीय क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलंय. आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये मोठे स्टेडियम्स आहेत, लाखो फॅन्स आहेत, प्रचंड प्रसिद्धी आहे, पण या सगळ्याची सुरुवात ज्या पिढीने केली त्यात गोपीनाथ सारख्या खेळाडूंचा वाटा खूप मोलाचा आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटचा तो पाया रचला ज्यावर आजचा आपला सगळा सक्सेस उभा आहे. आणि त्यामुळे या दुःखद घटनेनंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्वाचा आणि भावनिक अध्याय आता संपला आहे असं म्हणावं लागेल. भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचा भाग असलेले आणि संघातील शेवटचे जिवंत खेळाडू C.D. गोपीनाथ यांच्या वयाच्या 96व्या वर्षी झालेल्या निधनामुळे फक्त एक खेळाडू गेला नाहीये, तर भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या सुवर्णमयी काळाशी जोडलेला एक जिवंत दुवा हरवलाय. पण आज जरी गोपीनाथ हे आपल्यात नसले तरी त्यांनी मिळवून दिलेला तो ऐतिहासिक विजय, त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि त्यांचा शांत स्वभाव या गोष्टी येणाऱ्या काळातही कायम आपल्या आठवणीत राहतील यात मात्र शंका नाहीये.